तुमचे स्वागत आहे, जिथे आपण मन, विचार आणि अध्यात्म यांचा सुंदर मेळ घालतो. आजचा आपला विषय आहे अक्कलकोट निवासी, त्रिकालदर्शी, दिगंबर अवतारी, स्वामी समर्थ. आणि या विषयावर माझ्याशी संवाद साधण्यासाठी आहे आपली विद्यार्थिनी कोमल. कोमल, स्वागत आहे तुझं माइंडनेस्टमध्ये. नमस्कार सर, खूप आनंद झाला इथे येऊन. स्वामी समर्थांबद्दल ऐकायला आणि शिकायला मला खूप आवडेल. कोमल, सर्वात आधी एक साधा प्रश्न. स्वामी समर्थ म्हणजे नेमकं कोण? सर, स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील महान संत होते. ते अक्कलकोट येथे वास्तव्यास होते आणि लोक त्यांना दत्तात्रेयांचा अवतार मानतात. अगदी बरोबर. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते जिवंत मार्गदर्शक होते. त्यांचं आयुष्य म्हणजे श्रद्धा, संयम आणि आत्मज्ञानाचं चालतं बोलतं उदाहरण. सर, स्वामी समर्थ अक्कलकोटमध्येच का राहिले? खूप छान प्रश्न आहे. अक्कलकोट हे त्यांच्या कार्याचं केंद्र बनलं. तिथे त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं, चमत्कार घडवले आणि लोकांच्या जीवनाला दिशा दिली. आजही अक्कलकोट म्हणजे श्रद्धेचं शक्तिस्थान मानलं जातं. सर, स्वामी समर्थांचा स्वभाव कसा होता? स्वामी समर्थ फारच विलक्षण होते. कधी कठोर, कधी अतिशय करुणामय. ते भक्तांची परीक्षा घ्यायचे, पण त्यामागे त्यांचं कल्याणच असायचं. त्यांना दिखावा आवडत नसे, खोटेपणा अजिबात सहन होत नसे.